सगळं शिकवलं यार त्यांनी मला. 12 खडी, ABCD, घड्याळ कसं बघायचं ना ते त्या माणसाने शिकवलंय मला. आता त्यांची वेळ आहे. प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळवता येतो हे त्यांनी शिकल्याशिवाय त्यांना मी जाऊ देणार नाहीये. परी आहे ना ती 1 तासात कळवते म्हणाली. त्याआधी आपल्याला काहीतरी ठरवलं पाहिजे. 1 तास आहे ना म्हणजे 60 मिनिट 60 मिनिटं आहेत ना. हा मग खूप वेळ आहे आपल्याकडे. आपण बाहेर जाऊन करूयात. नाही नाही आजपर्यंत आपण सगळे निर्णय इथंच घेतले की इथंच थांबून बोलायचं. तुला एखादी संधी मिळाली जे तुझ्या लाईफला तुझ्या करिअरला फुल चेंज करून टाकेल म्हणजे तुझं करिअर टोटल सेट करेल. पण त्या संधीसाठी तुला तुझ्या मित्रांना म्हणजे जे तुझ्या फॅमिली सारखे आहेत एकदम टाईट त्यांना तुला सोडून जावं लागेल. तर तू ती संधी घेशील का तुझ्या मित्रांना सोडून जावं लागेल म्हणून ती काय करतेस? कबड्डी खेळते येते. बडबडू नकोस मला कळत आहे नख कापतेस. कळतंय ना मग कशाला विचारते? अगं रात्रीचं नख काढणं अशुभ असतं. कोण बोललं? नाव काय तुमचं? संकटमोचन कावळे. हेच संकट आहे वाटतं. मी ऍक्च्युली बस स्टॉपला नाश्ता करून आलो. म्हणजे नाश्ता करून हॉटेलला आलास? मला कुठे माहित होतं की इथे हॉटेल आहे. तरी तू गोव्याहून इकडे आला? यप. अरे पण एवढ्या लांबून कशाला आला? ऍक्च्युली तुम्हीच मला सांगा मी इथे का आलो. कमरेला हातलो. अरे कंबर इकडे असते. पण देशपांडे काका पिक्चरला का नाही गेले? तू छत्री विसरलीस? छत्री विसरलीस? पाऊस कुठे आहे? जाताना आला तर. पावसाळ्याचे दिवस आहेत. काय करतेस तू? 1 मिनिट. तुम्हाला लक्षात होतं ना मग तुम्ही का नाही घेतली? बरी आहेस ना तू? ती लेडीज छत्री होती. हा मग काय झालं? मग काय झालं काय? हे काय मिशी आहे ना. मी जेंट्स आहे जेंट्स. लेडीज छत्री कशी काय घेणार? हे बरं आहे तुमचं. मी लेडीज आहे ना. 4 चौघात माझा हात धरताना काही वाटत नाही. मग लेडीज छत्री धरायला काय हरकत आहे? कुठला विषय कुठेही घेऊन जातेस. मी फक्त छत्री बद्दल बोलतोय. आता जाताना भिजलो मग. तो भगवान काल पावसात भिजला आणि आजारी पडले. 4 दिवस येणार नाहीत. आपलं तसं व्हायला नको ना म्हणून म्हणतोय मी. चला कामाला लागूया आपण. भगवान 4 दिवस येणार नाही म्हणून नवीन माणूस ठेवला की काय? नाही नाही असं कसं. मला येते चहा कॉफी करता आणि आनंदताई पण बनवतात मध्ये मध्ये चहा कॉफी. सर लगेच नवीन माणूस नाही ठेवणार 4 दिवसांसाठी. नाही मग काय कायमचं ठेवलं की काय? नाही नाही तर शक्यच नाही. भगवान पप्पादादांचा खूप खास आहे. त्याच्याबरोबर नाही असं करणार ते. आणि हा माणूस असा पोऱ्या वाटत नाहीये चहा बनवणारा. हा ना असा मोठ्या हॉटेलमध्ये ते असतात ना असे शेफ. हा शेफ शेफ वाटतो. म्हणजे आपला पत्ता कट? नाही असं कसं नाही. अरे मग काय म्हणजे आपण इथे शिक्षा भोगायला आलो होतो. तुमची शिक्षा संपली आता तुम्ही जा असं म्हणाले तर? अगं त्यांनी नव्हती पाठवली तिकीट. मग तो मुलगा? तो देशपांडे काकांच्या ऑफिसमध्ये कामाला नव्हताच. मग तिकीट कोणी पाठवली? तिकीट त्या मुलांनीच काढली आणि तो घेऊन आला. पण पिक्चरचा प्लॅन नव्हता. त्याचा प्लॅन होता की घरी कोणी नसताना घर साफ करायचं. आता घर साफ करायचं म्हणजे घराची साफसफाई करायची तसं नाही. घर साफ करायचं म्हणजे चोरी करायची घरामध्ये. आलं का मला? पण चांगला होता ना मुलगा. म्हणजे चाकू सुरू दाखवलं नाही. तिकीट दिली पिक्चरची. चांगला असेल मनाने. तसा हा सायरस पण चांगलाच असेल ना मनाने. सांगते मी तुम्हाला. चोर निघाला तर हे बघ आता हे दोघे पण बाहेर आले ना की पहिलं त्यांना इकडनं हाकलून द्यायचं. कळलं? त्यांच्या पत्त्या मागचं गुपित तरी कळतात ना बघता आधी. कुठलं गुपित काय सोड. तू आज जा आणि बघ ती काय करते ते. एकटीचे आतमध्ये लक्ष ठेव तिच्यावर. जा. चोऱ्या माऱ्या वगैरे नाही करणार. चेहरा बघ तिचा. फक्त 2 तास झोप हवी तिला. चेहरा किती उतरलाय का तिचा. बाकी काही नाहीये. हा झालं बोलल्या आई बोलल्या. कळते का तुला? केवढी गडबड माणसं आहे ती. तुला त्यांचा पुळका येतोय होय.
आठवतंय ना ते देशपांडे काकू त्यांच्या घरी तो माणूस आला होता, त्यांना वाटलं होतं लई चांगला माणूस आहे, पण नव्हता चांगला, चोर होता तो. देशपांडे नाही, देशपांडे. आता तो पॉइंट आहे का आता? नाही. लवकर काय काय कळलं? बाई आपलं कळता कळी कळेना झालंय. आपण आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बोलू. चल. ए थांबा, काय चला लगेच चला नाही, आता नो एंट्री आहे तिकडे. तो सायरस तिकडे आतमध्ये बसलाय विचार करत, ते सुद्धा कडी आतमधून लावून. अरे काय चाललंय? कोण आहे ते लोक? एक जण तिकडे बाथरूम मध्ये कडी लावून बसलाय, ही इथं आपल्यालाच पैसे देते आणि झोपली आतमध्ये. मला नाही वाटत ते नवरा बायको वगैरे असते. बाई काय होतंय माहितीये का, तुझ्या ट्रेनला ना 2 इंजिन आहेत, एक इकडे चालतंय एक इकडे चालतंय. तू एक काहीतरी ठरव, नाही तर ट्रेन जाणार नाही कुठे. काय साविना आतमध्ये गाढ झोपली, तिला जाग यायच्या आत मी इथून कल्टी मारतो. ओके? तुला कसं माहिती झोपले? खिडकी. आनंदी अजून एक की माहिती, खिडकी. काय बोलते? अरे 1 मिनिट, म्हणजे मला असं म्हणायचंय, मी आहे ना त्या रूम मधल्या खिडकीमधून बाहेर गेलो, मग हॉटेलच्या पूर्ण मागे गेलो आणि मग तुमच्या रूम मधल्या खिडकीमधून आत आलो, चेक केलं ती झोपली आहे, मग परत त्याच खिडकीतून गेलो, हॉटेलच्या बाहेरून गेलो आणि मग त्या खिडकीतून आत येऊन आपलं सामान घेतलं आणि परत इकडे निघालो. तू किती फास्ट आहे. तू आता नकाशा सुद्धा पाठ केला हॉटेलचा. काय यार, आय मीन कधी राहायची गरज पडली तर माहिती असलेलं बरं ना. काय नको निघा, चला निघा. ओके फाईन, बट गाईस एक हेल्प कराल प्लीज. ती ज्या माणसाने ते पार्सल पाठवलंय ना, ती व्यक्ती जर इथे आली, प्लीज त्याला माझा नंबर द्याल सो आम्ही कॉन्टॅक्ट करू शकू. कूल? इट वॉज रिअली नाईस टू मीटिंग यू गाईज. ओके, आडियोस, अलोहा, सायोनारा. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 25 वर्षापूर्वी आम्ही एकत्र जन्माला आलोय. वी आर ट्विन्स, जुळी भावंड आहोत आम्ही. काय? मी सांगितलं होतं ना ते नवरा बायको नसणार म्हणून. बघा ए बाई, तुझ्या ट्रेनला ना दोन्हीकडे इंजिन होती, तू काहीच ठरवलं नव्हतं, काहीतरी तू आता बोलू नको, हा कळलं ना. मग कसं केलं हो तुम्ही प्रपोज? प्रपोज जुहू बीचला. बीचवर? हो, बीच. एवढ्या मोठ्या समुद्रावर? हो, मग काय. अरे काय जोरदार प्रपोज केला तुम्हाला. त्या चिडखोर आहेत, बघितलं. या मामींनी बरोबर सांगितलं. बाकी आपले नुसतं तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून कौतुक करत होते. असंच पाहिजे मामी. व्हेरी गुड. कशाला आलायस इथे? जा. आप आओ बाहर, हम छज्जे पे जाएंगे. तू जा ना इथून. अरे जी प्लीज आओ ना. मी नाही येणार, तू जा. हो ना. मी अम्मा उठल्या तर. तू प्लीज तिच्याशी बोल. अरे सकाळपासून डोकं उठवलंय तिने माझं. मग परी तिथे येते आणि त्याला म्हणते की मी तुझ्याशी फाईट करणार, आणि मग ती त्या राक्षसावर जादू करते आणि त्या जादूमुळे राक्षस छोटा 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 व्हायला लागतो. अरे विक्रांत, काय विशेष काम काढलंय? तुला ना प्रेमाबद्दल काही कदरच नाही. मला आहे की. मग कशाला आमच्या घरी येऊन चोंबडेपणा केला? अरे तुला माहितीये का आम्ही कुणाचा वाढदिवस साजरा करत होतो, का करत होतो? तू माझ्या घरी येऊन पचकलास ना, म्हणून आता माझं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे रे, तर सगळ्यांना इन्व्हाइट करायचं होतं. शनायाला सोडून. मी सगळ्यांना सांगतो, शनायाला सोडून. हे डेफिनेटली कुठल्या तरी पूजेबद्दल बोलत होते. मग मी विचारल्यावर खोटं का बोललेत माझ्या? आता म्हातारीला त्या विठ्ठलाचं दर्शन
पार वर गेल्यावरच आता तुम्हीच दोघं माझं विठ्ठल रुक्माई.